विद्यार्थी मित्रो, आज आपण नवीन लॉकडाऊन लागल्यानंतर इयत्ता 11वीचा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवणार आहोत. 2 दिवस 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा, तुमच्या आरोग्य तपासणी, त्याचबरोबर युनिफॉर्म मिळाला, या सर्व गोष्टी झाल्या आणि तुमची परीक्षा झाल्यानंतर आपलं एकही थिअरी अथवा प्रात्यक्षिक झालेलं नाही आणि ओमिक्रॉनचा संसर्ग वाढल्यामुळं आपणाला शासनानं जे लॉकडाऊन लावलं आहे त्यामुळं आपणाला अगदी तुमच्याही मनात नसताना किंवा तुमचीही इच्छा नसताना, आमची तरी अजिबात इच्छा नसताना आम्हाला हे लॉकडाऊन करावं लागतं आणि शाळा बंद ठेवाव्या लागल्या. आणि शासनाचे कडक निर्बंध आहेत की विद्यार्थ्यांनी अजिबात कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये यायचं नाही. जरी विद्यार्थ्यांची आणि पालकांची तसंच शिक्षकांची इच्छा असली तरीसुद्धा हे आपणाला शासन नियमावली पाळावी लागेल. म्हणून आम्ही आता थेरीचे 2 दिवस झालं तुम्हाला व्हिडिओ चालूच आहेत, पण 12वीची परीक्षा आणि त्याच्या निकालासंदर्भात बिझी असल्यामुळं मी आता 11वीचा तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ, जिथं आपण केएचं प्रात्यक्षिक शिकवत आलो आहे आणि आपली 5 प्रात्यक्षिक झालेली आहेत. उद्यानशास्त्राची मूलतत्वे, त्यातील पुढलं प्रात्यक्षिक क्रमांक 6 हवामानशास्त्र उपकरणांचा अभ्यास करणे, हे मी आज शिकवणार आहे. आता यामध्ये शिकवत असताना आपण पहिल्यांदा हवामान म्हणजे काय आणि हवामानशास्त्र उपकरणं मग कोणती आहेत. आता पृथ्वीच्या सभोवताली जे काही हवेचं आवरण असतं त्याला आपण वातावरण म्हणतो. म्हणजे आपली ग्रहमालेतील किंवा ह्या विश्वातील एकच असा ग्रह आहे की त्याच्या सभोवताली वातावरण आहे किंवा पाणी आहे हे आपल्याला माहीत आहे. तर पृथ्वीवरती आपल्याला भोवती हवेचं जे आवरण म्हणजेच वातावरण. आता वातावरणात अनेक प्रकारचे वायू असतात. यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण 78% आहे, ऑक्सिजनचे प्रमाण 20.8 किंवा 20.21% आहे, त्यानंतर कार्बनचं प्रमाण आहे आणि इतर अनेक वायू असतात. परंतु त्यांचं प्रमाण जरी नगण्य असलं तरी ते बरेच प्रभावशाली असतात. तर अशा अनेक वायू आहेत आणि आता त्यामध्ये बऱ्याच प्रमाणाचं नवीन वायू हे मिसळत आहेत. आता ह्या वातावरणाचा अभ्यास करायचं म्हणजे ह्या सगळी जी आपली संस्था आहे, सजीव सृष्टी आहे, ही वातावरणाशी निगडीत आहे. म्हणजे तिथले आहार विहार, तिथली घरांच्या पद्धती, तिथल्या शेतीच्या पद्धती, तिथल्या पिकांच्या पद्धती, तिथला हंगाम, ह्या सगळ्या किंवा संस्कृतीच ही हवामानावरती अवलंबून आहे असं म्हटलं तरी चालणार नाही, म्हणजे वावगं होणार नाही. तर तसं आपल्या इथं आणि आत्ता सध्याचं आज आता 2-3 दिवस झाले तुम्ही बघताय की मोठ्या प्रमाणात धुकं पडते आणि ह्या धुकांचा परिणाम नक्कीच आपल्या पिकांच्यावरती होतो आहे, आपल्या वाढीवरती होतो आहे. इवन आपल्या दिनचर्येमध्ये म्हणजे आपल्याला सकाळी लवकर उठू वाटत नाही किंवा उठलं तरी अंथरुणातनं बाहेर यायला नको वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी ह्या वातावरणात झालेला जो बदल आहे किंवा सलग जे धुकं पडलेलं आहे, दुपारचं आता ऊन 2 दिवस कडक जाणवतं आहे, परंतु थंडी पण वाजत असते. हे असं विचित्र हवामान. आणि आजच पेपरला आलं आहे की आत्ताचं जे 11-12 डिग्री टेम्परेचर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे किंवा 11 ते 12च्या आसपास आलेलं आहे, हे 1962 साली याच्या अगोदर आलं होतं. एवढं कमी तापमान ह्या जवळ 50 वर्षात आलं नाही, ते आत्ता आलेलं आहे. तर हे वातावरणातले बदल हे घडायला लागलेत आणि हे घडतच राहतात. परंतु आता अलीकडे त्याचं गती वाढलेली आहे किंवा स्पीड वाढलेलं आहे, जलद वातावरणातले बदल व्हायले. त्यामुळं अशा वातावरणाला आपण एकरूप होण्यासाठी किंवा समरस होण्यासाठी काळ जावा लागतो, त्यासाठी आपल्याला त्रास होतो. तसंच पिकांनाही होतं आहे, इवन जनावरांना होतं आहे, सगळ्या सजीव सृष्टीला ह्या हवामानामध्ये घडणारे बदल याचा परिणाम भोगावा लागतो. तरीसुद्धा आपण आता कुठलंही शेती करायचं म्हटलं किंवा हॉर्टिकल्चर पीक घ्यायचं म्हटलं तर आपल्याला त्या परिसरातलं हवामान हे माहीत असलं पाहिजे. त्या हवामानामध्ये कुठली पिकं येतात याच्याबद्दलची आपल्याला माहिती पाहिजे. हे आपण सुरुवातीला पण पाहिलेलं आहे. पहिल्या प्रॅक्टिकलमध्ये महाराष्ट्रातील फळ विभागांचा अभ्यास करत असताना आपण बघितलेलं आहे किंवा महाराष्ट्रातील हवामान विभागांचा अभ्यास करत असताना आपण बघितलं आहे. मग आता जे हवामान आहे
अ, आता वातावरण आणि हवामानामध्ये काय फरक आहे? तर जे अ, वातावरण असतं त्या वातावरणाची एका विशिष्ट कालावधीची किंवा कालमर्यादेमधली स्थिती म्हणजे हवामान. म्हणजे सर्वसाधारण ते 12 तास ते 24 तासाचं गृहीत धरलं जातं आणि 24 तासामध्ये त्यातले जे राशी आहेत त्यातले जे वातावरणातलं त्याचं जे बदल असणार आहेत किंवा वातावरणातली जी स्थिती असणार आहे त्या स्थितीला हवामान असं म्हणतात. आता वातावरण हवेचं काय काय मोजलं जातं, कुठल्या कुठल्या राशी आहेत, म्हणजे आपण कशा कशानं काय काय मोजतो. तर आपण पहिल्यांदा हवेचा दाब मोजतो. दाब हा फार महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर तापमान, हवेतील तापमान, सूर्याची उष्णता जी आपल्या पृथ्वीपर्यंत येत असते या उष्णतेमुळं हवाही तापत असते. त्यानंतर तापमान मोजतो. त्यानंतर पर्जन्यमाज मोजतो. त्यानंतर वारा मोजतो. वारा कोणीकडून किती वाहतो आहे, कसा वाहतो आहे. आता 2 दिवसापूर्वी आपल्याला वायव्येकडं वारं वाहत होती आणि त्या वायव्येच्या वाऱ्यामुळंच आपल्याकडं थंडीची लाट आल्यासारखं झालेलं आहे. तर असं वारे वाहतात. जसं आपलं नैऋत्येकडून वारे व्हायला लागतात त्यावेळी आपणाला पाऊस पडतो किंवा पावसाळा ऋतूचे हंगाम वाटचाल चालू होती किंवा पावसाचे ढग येतात. तसं वायव्येकडून आल्यामुळं थंडीची लाट येत असते. तर असं वाऱ्यांचं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या वातावरणामध्ये वाऱ्यांची दिशाही बदलत असते आणि त्या वाऱ्यांचा वेगही बदलत असतो. ह्या वाऱ्याच्या वेगामुळंच अलीकडं आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारची वादळं होत आहेत. अगदी आपल्या ह्या 4-5 वर्षापूर्वीचा विचार केला तर आपल्या पश्चिम किनारपट्टीचे म्हणजे आपला जो कोकण आहे त्या कोकणामध्ये हिंदी महासागरामध्ये 100 वर्षात वादळं आढळली नव्हती, त्या 2 वर्षात आढळल्यात. गेल्या वर्षी तर आपल्याला 2 ते 3 वादळांचा वेगवेगळ्या ठिकाणी फटका बसला आणि त्यामुळं वादळांच्यामुळं फार मोठं नुकसान होतं. तर हे वाऱ्यामुळंच वादळं निर्माण होतात. आता त्याला इतर घटक भरपूर कारणीभूत आहेत आणि तो अभ्यासाचा विषय आहे. त्याचबरोबर आपण वाऱ्यातलं किंवा वातावरणातलं पाण्याच्या बाष्पाचं प्रमाण ज्याला आपण आर्द्रता म्हणतो ती आपली महत्त्वाची असते. वादळ महत्त्वाचं असतं. सूर्यप्रकाश किती पडला, कारण सूर्यप्रकाशाशिवाय आपला कुठलाच सजीव जगू शकत नाही. कारण जर वनस्पतींनी सूर्यप्रकाशात अन्न निर्माण केलं नाही तर आपणाला झाडं वनस्पतीने जे अन्न निर्माण केलं आहे ते प्राण्यांना मिळणार नाही. प्राण्यांना मिळणार नाही म्हणजेच आपल्या माणसांनासुद्धा मिळणार नाही. सजीवसृष्टीच नष्ट होईल. म्हणून सूर्यप्रकाश हा तितकाच महत्त्वाचा आहे की ज्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना जी ऊर्जा मिळते, अन्न मिळतं ते सगळं ह्या वनस्पतींपासून मिळत असतं. ते त्या सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीतच करू शकतात. त्यानंतर पाण्याचं होणारं बाष्पीभवन आहे. ह्या अशा अनेक राशी आहेत, ह्याला राशी म्हणतात. म्हणजे दाब, ताप, वेग, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, सूर्यप्रकाश, पर्जन्यमान. त्या पर्जन्यमानाबरोबर जे येणारं म्हणजे आता 2-4 दिवसापूर्वी आपल्याकडे महाराष्ट्रात गारपीट होते किंवा त्याच्यामध्ये पावसाचं वेगवेगळं पर्जन्य छाया अनेक घटक आहेत पावसामध्ये. तर ह्या सगळ्यांचं एकत्रित परिणाम म्हणजे त्या परिसरातलं त्या तासांचं हवामान असतं. आता ह्या हवामानाची सरासरी काढली म्हणजे त्याला आपण हंगाम म्हणतो. म्हणजे आपण जसं बघा पावसाळी वातावरण सारखं असेल आणि 4 महिने असतं ते आपल्याकडं म्हणून आपण त्याला पावसाळा म्हणतो. थंडीचं हवामान जे आहे ते थंडीचं हवामानाचे 4 महिने असतात म्हणून त्याला हिवाळा म्हणतो. आणि कडक ऊन असतं, उन्हाळ्यातलं हवामान असतं ते हवामान आपल्याला मे किंवा मार्च एप्रिल मेपर्यंत ह्या 4 महिन्यात मिळतं म्हणून आपण त्याला उन्हाळा म्हणतो. म्हणजे हवामानाची सरासरी म्हणजे हंगाम असतो आणि यानुसारच तिथल्या पीक पद्धती ठरत असतात, तिथली पिकं ठरत असतात, तिथल्या माणसांचं सुद्धा एकंदरीत जे काही आनुवंशिकता असेल, जेनेटिक्स असेल त्या परिसरामधूनच ठरत असतं. तर एवढं हे महत्त्वाचं आहे. आता आपण हॉर्टिकल्चरच्या दृष्टीनं आपण काय बघायचं, तर हॉर्टिकल्चरच्या दृष्टीनं म्हटलं तर आपल्याला पिकांच्या अगदी बी रुजण्यापासून झाडांच्या वाढीमध्ये, त्याचबरोबर झाडांना येणाऱ्या फुलं येण्याची क्रिया. आता आंब्याला बघा थंडी पडल्यामुळं भरपूर मोठ्या प्रमाणात आंबा आला, मोहर यायला आलाय, काहींचा पूर्वी आलेला गळाला आहे. म्हणजे ह्या थंडीमुळं आंब्यामध्ये भरपूर फायदा झाला. परंतु द्राक्षामध्ये पिंक बेरी किंवा द्राक्षे लवकर न पकवणे हे परिणाम दिसायला आले. केळीची पानं फाटणे किंवा केळीचं उत्पादन घटणे हे परिणाम दिसतात. असं प्रत्येक झाडांच्यावरती अनुकूल प्रतिकूल परिणाम होत असतो. इव्हन जनावरांच्यावरती सुद्धा
परिणाम होत असतो. म्हणून हवामान हे महत्त्वाचा घटक आहे आणि हवामानावरतीच आपण म्हणजे हवामानामुळं आपली दिनचर्या किंवा इवन आपलं विमानाचं वाहतूक असेल किंवा अंधार असेल किंवा दिसत नसेल, धुकं भरपूर पडलं असेल तर गाड्या थांबतात, रस्ते वाहतूक थांबते, आपल्यातलं विमान वाहतूक थांबते. इवन काही वेळेला अतिपावसामुळं पाणी साठलं म्हणून रेल्वे सेवासुद्धा बंद करतात. ह्या सगळ्या वाहतूक असलेल्या सगळ्या इवन घरांच्या पद्धतीसुद्धा हवामानावर अवलंबून आहे. तुम्ही कोकणातली घरं बघा, वेगळ्या पद्धतीची असतात, धाटणीची असतात, उताराची असतात. तेच तुम्ही दुष्काळी भागात जावा, तिथली घरं बहुतेक धाब्याची असतात. आता कमी झाली होत आली, परंतु धाब्याचीच घरं. धाब्याच्या घरामुळं तिथं उष्णता न वाढता गारवा राहतो घरामध्ये. तर हे सगळं हवामानावरती असं अवलंबून असतं. आता ह्या सगळ्या राशींची वाढ आणि त्यांच्यातला परस्पर संबंध आपल्याला बघायचा आहे. तर प्रात्यक्षिकाच्या दृष्टीनं म्हटलं तर आपल्याला त्यांना त्या राशींची मोज कशी करायची किंवा त्याच्यातला बदल कसा लक्षात ठेवायचा आणि किती अंकामध्ये तो बदल झाला आहे, याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या उपकरणांची माहिती घ्यायची आहे. आता पहिला घटक हवामानाच्या म्हणजे ज्या राशी बघितलो आपण, त्या राशीमधला पहिला घटक म्हणजे वातावरणातील दाब. आता वातावरणाचा दाब हा हवेचा दाब हा वायुभार मापकाच्या साहाय्याने मोजतो. वायुभार मापक, आता एक मिनिट तुम्हाला दाखवायचं म्हणलं, मापी दिसते. दाब म्हणजे काय बघा सांगतो तुम्हाला. तर त्यामध्ये दाब जो असतो तो दाब हा हवेचा दाब हा नाहीतरी आपण ज्यावेळी फुगा फुगवतो त्यावेळी आपल्याला ओठाला जडपणा येतो बघा. म्हणजे हवा जशी आत जाईल तसं प्रेशर वाढत जातं. म्हणजे प्रेशर म्हणजे दाब. त्याचप्रमाणे आपण एखाद्या डब्यातील हवा काढून, प्लॅस्टिकच्या डब्यातील किंवा पत्र्याच्या डब्यातील हवा काढून घ्यायला लागलो लहान तोंडाच्या, तर तो डबा आतनं चेपायला लागतो. तो चेपतो म्हणजे वातावरणातील हवेचा दाब त्या डब्यावरती पडत असतो. तसं कुठल्याही ठिकाणी असं म्हणजे हवेमध्ये 2 कॅनमधलं हवा ओढून घेतली की आत कसं चेपतं, का चेपतं तर ते हवेचा दाब त्याच्यावरती, बाहेरच्या वातावरणातील हवेचा दाब त्याच्यावरती पडत असतो. तर हा जो दाब आहे, हा दाब फार मोठं म्हणजे वातावरणातील महत्त्वाचा घटक आहे. आपण पहिल्यांदा बघतो, याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असलेच. आता दाब हा कसा मोजतात, कुठं मोजतात, तर हा दाब म्हणजे जसं तुम्ही जमिनीपासून वर जाल तसा कमी होत जातो. आणि म्हणून मग जगामध्ये सगळ्यात एका ठिकाणी कुठेतरी लेवल यायला पाहिजे, म्हणून समुद्र सपाटीचा दाब मोजला जातो आणि तिथून पुढं वर तो जसं समुद्र सपाटीपासून वर जाल त्याला आपण समजा आता आपण जिथं आता बाहुबलीमध्ये राहतो किंवा हातकणंगले तालुक्यात राहतो किंवा शिरोळ तालुक्यात राहतो, इथली सरासरी उंची किती आहे समुद्र सपाटीपासूनची, ती तुम्ही तिथं MSL म्हणजे मीन सी लेवल असं फिक्स असते. तुम्ही प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बोर्ड जो असतो, रेल्वे स्टेशनचा बोर्ड पिवळ्या रंगाचा बोर्ड असतो बघा, त्याच्यावरती उंची लिहिलेली असते मीटरमध्ये. ती समुद्र सपाटीपासूनची उंची असते. किंवा धरणाची उंची जी मोजतात, धरणाचा तळ आणि धरणाचा टॉप हे दोन्ही मोजताना समुद्र सपाटीपासूनची उंची मोजत असतात. जसं आलमट्टीची उंची मोजली जाते 519 मीटर, आणि त्या तळ पण मोजताना तो 500 काय असेल ते 400 500 काय असेल त्या पद्धतीने मोजला जातो. तसं धरणाची उंची जशी मोजतात म्हणजे ही आपल्या परिसराची उंची ही जसं उंचीवर जाईल म्हणजे समुद्र सपाटीपेक्षा आपल्या इथं हवेचा दाब कमी आहे. तेच तुम्ही महाबळेश्वरला गेला तर त्यापेक्षा कमी, हिमालयात गेला तर त्यापेक्षा कमी, अति विरळ जाणवेल तुम्हाला. म्हणजे जसं समुद्र सपाटीपासून तुम्ही उंच जाल तसं हवेचा दाब हा विरळ होत जातो. त्याचबरोबर हवा तापली की हवा विरळ होते. हवा आकुंची, आता थंडी पडल्यामुळं धुकं पडतं म्हणजे काय होतं की तापमान कमी झाल्यामुळं पाणी एकत्र येतं, त्यातलं आर्द्रता एकत्र येते आणि त्याचं रूपांतर धुक्यात होतं. आणि ते धुकं मग आता आज सकाळी धुकं पडलेलं किंवा 2 दिवसापूर्वी धुकं पडलेलं आपल्या परिसरात, तर हे आपल्यापेक्षा जास्त धुकं म्हणजे दिल्ली साईडला वगैरे किंवा उत्तर भारतामध्ये फार मोठं पडतं. तिथं एकदा म्हणजे 10-12 वाजेपर्यंत समोरचं काही दिसत नाही, रोडचे ॲक्सिडेंट वगैरे होतात. फार मोठं म्हणजे काय तुम्हाला 10 फुटावरच दिसत नाही अशी कंडिशन असते. किंवा आपल्याकडं घाटामध्ये वगैरे धुकं असतं. तर हे जे आहे हे हवेच्या वातावरणाचा दाब किंवा वातावरणातील दाब आणि तापमान यांचा एकत्रित आणि आर्द्रता ह्या तिन्हींचा मिळून परिणाम असतो.
तर तसं हवेचा दाब हा बॅरोमीटर तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतं आहे ते बॅरोमीटरच्या साहाय्यानं हा साधा दाबमापी आहे. त्यानंतर त्यातले पण आधुनिक दाबमापी आहेत आणि आत्ता सध्या तर डिजिटल दाबमापी म्हणजे इलेक्ट्रॉनिक दाबमापी आलेले आहेत. तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती कुठलाही विदर ॲप घेतला तर त्याच्यामध्ये दाब लिहिलेला असतो. आता हवेचा दाब हा मिलीबार एककात मोजतात. 1 मिलीबार म्हणजे 0.75 मिलीमीटर पाऱ्याची पातळी होय. आता पाऱ्याची पातळी तुम्हाला जे पाठीमागे दिसते म्हणजे आता इथं मी माझं फोटो बाजूला घेतो तर मर्क्युरी बॅरोमीटर म्हणून लिहिलं आहे बघा. तर ह्याच्यामध्ये काय असतं की खाली एक काचेचं भांडं घेतलेलं असतं, त्यामध्ये पारा भरलेला असतो आणि 1 मीटर उंचीचा नाहीतरी परीक्षा नळी घेतात आणि त्याच्यामध्ये पण पारा भरतात आणि ते पारा भरलेली नळी त्या भांड्यातल्या पाऱ्यात ठेवतात. ती तळाला टेकल्यानंतर परीक्षा नळीतला पारा जो असतो तो खाली येतो आणि एका ठराविक उंचीवर स्थिर होतो. आता तो स्थिर का होतो तर तो स्थिर होतो खालच्या पाऱ्यावरती हवेचा दाब पडलेला असतो आणि तो हवेचा दाब पडलेला असतो. तो हवेचा दाब हा पाऱ्याच्या पातळीपासून म्हणजे पाऱ्याचा जो स्तंभ आहे परीक्षा नळीमध्ये त्याची जर उंची मोजली तर ती 760 मिलीमीटर असते आणि ही जी उंची आहे ही जगामध्ये कुठेही समुद्र सपाटीला गेला तर ती स्थिर असते. समुद्र सपाटीचा हवेचा दाब हा म्हणून 760 मिलीमीटर किंवा 76 सेंटीमीटर हा म्हटला जातो आणि तो मोजताना मिलीबार ह्या एककात मोजतात. आता भारतीय हवामानात हवेचा दाब हा 932 ते 952 मिलीबारच्या दरम्यान असतो आणि त्याची नोंद आता जिथं जिथं आपल्याकडं हे आहेत हवामान केंद्र आहेत. आता हवामान केंद्र ही प्रत्येक मंडळामध्ये आहेत, काही काही गावामध्ये आहेत. आपल्या बहुपदीमध्ये सुद्धा कृषी हवामान केंद्र आहे. आपण आता परत चालू होईल त्यावेळी तुम्हाला नेऊन दाखवतोच मी ते. तर त्याच्यामध्ये हवेचा दाब हा कंटिन्युअस ॲटोमॅटिक मोजला जातो आणि पूर्वी जी मॅन्युअल हवामान केंद्र होती त्या ठिकाणी म्हणजे माणसानं रेकॉर्ड केलं जातं तिथं त्याचं फिक्स टायमिंग असायचं. सकाळी 8 ते आणि दुपारी 4 ह्या 2 वेळेला जाऊन हवेचा दाब तिथं बॅरोमीटरच्या साहाय्यानं किंवा दाबमापीच्या साहाय्यानं, बॅरोमीटर म्हणजे दाबमापीच्या साहाय्यानं मोजला जात असायचं. आणि हवेच्या दाबामध्ये दिवसभरात बऱ्याच वेळा कमी जास्तपणा उतार होत असतो. वारं व्हायला लागले की दाब वाढतो, काही वेळेला वारं व्हायला की दाब कमी होतो. असे अनेक परिणाम ह्या दाबामुळे होत असतात. तर हवेचा दाब ही एक महत्त्वाची राशी आहे आणि तो मोजण्यासाठी ज्या उपकरणाचा वापर करतात त्याला दाबमापी म्हणतात. दाबमापी म्हणजे बॅरोमीटर. आता याचबरोबर आपण पुढचं उपकरण बघायचं आहे ते म्हणजे हे बॅरोमीटरचे वेगवेगळे आकार बघा. हे कशा पद्धतीचे आहेत. इथं मर्क्युरी, एअर प्रेशर हे पण दाखवले बघा साधे. हा एक प्रकारचा बॅरोमीटरच आहे. तर असे वेगवेगळे बॅरोमीटर, साधा बॅरोमीटर तुम्हाला दाखवलं होतं. डिजिटल बॅरोमीटरसुद्धा आपल्याला बघायला मिळतं. डिजिटलमध्ये सुद्धा आपण बॅरोमीटर बघू शकतो. आता याबरोबर आता तापमापी बघत असताना जो तापमापी असतो तो तापमापी आपण इथं बघा ताप म्हणजे तापमान त्यालाच टेम्परेचर असं म्हणतात. टेम्परेचर हा वातावरणातील तापमान, हवेचं तापमान आपल्या बऱ्याच वेळेला ताप आता आपण कोरोनामध्ये तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एंट्री करताना ताप मोजायला लागतो. तुमचा ताप जर ठराविक वाढला असेल तर लगेच त्याला कोरोनाची टेस्ट करायला होतो. म्हणजे काय, हे तापमापीमुळं आपल्याला म्हणजे ताप हा सगळ्यात महत्त्वाची एक वातावरणातील राशी आहे. जसं दाब आहे त्याच्या तोडीचाच ताप आहे असं पण म्हणूया. म्हणजे तापमान महत्त्वाचं आहे आणि दाब आणि तापमान, हवेचा दाब आणि हवेचं तापमान हे वेगवेगळ्या रिलेशनमध्ये असतात. म्हणजे दाब वाढला की तापमान कमी होतं आणि तापमान वाढले की दाब कमी होतं. म्हणजे ते इन्व्हर्सली प्रपोर्शनेट आहेत किंवा त्याच्या विरुद्ध बाजूला आहेत. म्हणजे दाब वाढला की ताप कमी होतो, ताप वाढला की दाब कमी होतो. या पद्धतीनं आता हवामानाचं किंवा वाऱ्याचा ताप मोजताना, वातावरणातील तापमान मोजत असताना आपण ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत त्याला कक्ष तापमान असं म्हणतात. कक्ष म्हणजे रूम किंवा खोलीचं तापमान आणि त्या खोलीमध्ये जो तापमापी अडकवलेला असतो त्याला कक्ष तापमापी म्हणतात. आता त्या परिसरातील त्या ठिकाणचा जो तापमान आहे
तर तापमान त्या तापमापीमध्ये मोजलं जातं. आता तापमान मोजण्याची वेगवेगळी एकक आहेत. आपलं कॉमन म्हणजे सुरुवातीला जे आपण शिकलो त्याच्यामध्ये अंश सेल्सिअस, शून्यवरती डोक्यावर लिहायचं आणि सी लिहायचं, याला अंश सेल्सिअस म्हणतात, किंवा अंश फॅरनाईट या पद्धतीनं मोजलं जातं. आता आणखी एक म्हणजे जिथं संशोधन केंद्र आहेत किंवा आता अतिशीत तापमानामधल्या काही धातूंच्या ज्या हालचाली किंवा आपलं हे सॅटेलाईट उपग्रह वगैरे सोडले जातात, अशा ठिकाणी क्रायोजेनिक म्हणून एक पद्धत असते, म्हणजे ती 273 केल्विनपेक्षा खाली असते. तर त्याला त्या संशोधन तो वेगळा भाग आहे, परंतु त्यामध्ये तिथं केल्विनद्वारा 0K अशा केल्विन म्हणून त्या एककानं मोजतात. तर हा तापमापी अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनाईट मोजतात. कक्ष तापमान किंवा रूम टेम्परेचर हे महत्त्वाचं असतं. आता आजचंच टेम्परेचर आपण जे बघितलं आहे, आज कमीत कमी आपलं काल 11 गेलं होतं कोल्हापुरातलं, आपल्या परिसरातलं 12 होतं. आज पण आपलं परिसरात 12 तापमान कमीत कमी होतं आणि जास्तीत जास्त तापमान हे 28 ते 30 डिग्रीपर्यंत जातं. मग हे 24 तासामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त तापमान किती गेलं ह्याच्यानुसार आपल्या बऱ्याच पिकांच्या वाढीमध्ये बदल होतो. बऱ्याच पिकांच्या वाढी म्हणजे फुलं उमलणार असतील तर फुलं थांबतात, कळी येणार असेल तर कळी थांबते, तापमान अति वाढल्यावर पण थांबते, तापमान अति कमी झाल्यावर पण थांबते. आता एवढं तापमान गेले की द्राक्ष पिकांना फार मोठं नुकसान होतं, केळी पिकांची जी जैव रासायनिक क्रिया असते ती थांबते, अशा बऱ्याच पिकांच्यामध्ये परिणाम होतो. तेच विशेषतः आपण आंब्याचा विचार केला तर आंब्यामध्ये जर सलग 8 ते 10 दिवस कमी तापमान राहिलं, म्हणजे 15 डिग्री किंवा त्यापेक्षा खाली राहिलं, तर आंब्याला मोहर भरपूर येतो. तर असं बरेच तापमानाचे बरेच म्हणजे परिणाम हे आपल्या झाडांच्यावरती आढळून येतात. किडी आणि रोगांच्यामध्ये सुद्धा आपल्याला वाढ आढळून येते. तापमान अति कमी झाल्यावर पण प्रमाण कमी होतं, अति वाढल्यावर पण प्रमाण कमी होत असतं. तर असं हे तापमापी मोजत असताना तुम्हाला एक पद्धत सांगितली की कक्ष तापमापी, त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे किमान तापमान आणि कमाल तापमान. आता किमान आणि कमाल तापमान रेकॉर्ड करण्याचे वेगवेगळे तापमाप आहेत. आता हे किमान तापमान कमाल तापमान हे जो रेकॉर्ड केलं जातं तो रेकॉर्डर तुम्हाला दाखवतो. तर हा किमान तापमान आणि कमाल तापमान म्हणजे याच्यामध्ये तुम्ही तो तापमापी ठेवला की दिवसातनं ठराविक वेळी म्हणजे 8 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता तुम्ही जर मोजला असाल तर तुम्हाला 24 तासात कमीत कमी तापमान किती झालं आणि जास्तीत जास्त तापमान किती झालं ह्या तापमापावरती आपल्याला आढळून येतं. आणि एका बाजूला त्याच्यात मॅक्झिमम आणि एका बाजूला मिनिमम हे दिलेलं असतं आणि त्याच्यानुसार ते पाऱ्याचा स्तंभ कुठं राहिला आहे त्याच्यावरती बॉल असतात प्लॅस्टिकचे, ते बॉल तिथं स्थिर होतात. म्हणजे 24 तासात कमीत कमी किती गेले आणि जास्तीत जास्त किती झाले हे दोन्ही स्थिर असतं आणि आपल्याला जाऊन बघता येतं. हा पहिला होता तो कक्ष तापमापी किंवा रूम थर्मामीटर. हा मॅक्झिमम मिनिमम थर्मामीटर किंवा किमान आणि कमाल तापमापी असं म्हणतात. त्या तापमानाची आवश्यकता असते. बिया रुजायला आपल्याला थोडं बाहेरच्यापेक्षा थोडं 1-2 डिग्री टेम्परेचर जास्त लागतं. मग ते तापमान मोजायचं असेल, हवेतलं तापमान वेगवेगळ्या खोलीवरचं आपल्याला मोजायचं असेल तर त्याला सॉईल थर्मामीटरचा वापर करतात. ते शक्यतो प्लॅस्टिक किंवा लाकडी याच्यामध्ये जॅकेटमध्ये ठेवलेलं असतं, म्हणजे खोबणीत ठेवलेलं असतं. त्याच्या तोंडाला स्टीलचं आवरण किंवा इडी घातलेली असते आणि पुढे पाठीमागे हँडल असतं. ते आपण जमिनीमध्ये खवायचं. सर्वसाधारणपणे 15 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर आणि 50 सेंटीमीटर वेगवेगळ्या ठिकाणचं तापमान मोजलं जातं. आपल्या इतर पिकांच्यामध्ये 15 सेंटीमीटर इतकं तापमान पास होतं. तर असं आपण हे सॉईल थर्मामीटर यानं मोजलं जातं. मातीचं तापमानसुद्धा मोजून त्यानुसार आपल्याला योग्य ती कार्यवाही करता येते. आता हे आपल्या शेतीच्या दृष्टीनं म्हटलं तर मातीचं तापमान हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आता याच्याबरोबर आणखी एक तापमानाचा प्रकार असतो म्हणजे ड्राय बल्ब आणि वेट बल्ब तापमान. ड्राय बल्ब आणि वेट बल्ब याच्यामध्ये काय केलेलं असतं तर 2 तापमापे असतात आणि एका तापमापीच्या जो बॉल असतो पाऱ्याचा किंवा अल्कोहोलचा त्याला नाहीतरी एक आपलं सुती कापड बांधलं असतं आणि त्याच्या खाली पाण्याचं चंचुपात्र किंवा पाण्याची डबी ठेवलेली असते आणि त्यामुळे तिथं कायम ओलं राहतं ते बल्ब आणि त्या दोन्हीच्या तापमानामधला फरक हा मोजला जातो. त्याला ड्राय बल्ब आणि वेट बल्ब टेम्परेचर असं म्हणतात.
ह्या दोन्हीच्या तापमानातील फरकावरून आपण हवेची आर्द्रता काढता येते. हवेची आर्द्रता काढता येते. आता ह्या चारही तापमान म्हणजे कक्ष तापमान म्हणजे रूम टेम्परेचर, ड्राय बल्ब टेम्परेचर, वेट बल्ब टेम्परेचर आणि मॅक्झिमम मिनिमम थर्मामीटर, हे असे सगळे थर्मामीटर एका पेटीत बसवलेले असतात. त्याला स्टीव्हन्सन स्क्रीन असं म्हणतात. आणि ते जिथं ऑब्झर्वेटरी असते म्हणजे हवामान केंद्र असतं, जिथं नियमित शासनातर्फे किंवा खाजगी याच्यातर्फे नोंदणी घेतली जाते या तापमानाची, त्या ठिकाणी ठेवली जाते. सगळी उपकरणे एकत्र ठेवली असतात, त्यांच्या नियमानुसार बसवलेले असतात. आता ह्याच्यामध्ये म्हणजे आपण वेगवेगळे थर्मामीटर बघितले, त्यानंतर दाबमापी बघितली. माझ्या मते हे दोनच राशी आपल्याला आजच्या दृष्टीनं पुढे आहेत. उद्या आपण पुढच्या वेळी उरलेल्या ज्या राशी आहेत म्हणजे पाऊस किंवा पर्जन्यमापक, वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग मापक, नंतर सूर्यप्रकाश मापक आणि बाष्पीभवन मापक, हे आपण पुढच्या वेळी बघूया. आता च्या दृष्टीनं म्हणलं तर दाब आणि ताप हे फार महत्त्वाचं आहे आणि ते दोन्ही आजच्या दृष्टीनं आजच्या पुरतं आपण थांबतो आहे. तुम्ही त्या ज्या आकृत्या ह्याला दिलेल्या दाखवल्या आहेत त्या आकृत्या आपल्या जर्नलमध्ये काढा आणि त्यांची नावं द्या. जर्नलमधलं तुम्ही वाचा. ते सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती पण घेतलं होतं ते जर्नलचं. तापमापी आहे म्हणजे पहिल्या पेजवरती दाबमापी आणि तापमापी याची माहिती दिली आहे. मी आता तुम्हाला त्यातली बरीच माहिती सांगितलेली आहे. हे ऐकून आणि ते वाचून तुम्हाला काही शंका असतील तर माझ्याशी संपर्क करा आणि आपण लवकरात लवकर प्रत्यक्ष भेटू आणि शिकू. आपल्याकडं ह्यातल्या तापमापीचे आहेत. दाबमापीसुद्धा आपल्याकडे इथं ऑब्झर्वेटरीमध्ये बघायला मिळेल. ते प्रत्यक्ष आल्यावर तुम्हाला दाखवतोच. तोपर्यंत तुम्ही ह्या स्क्रीनवरच्या ज्या फिगर्स आहेत, आकृत्या आहेत, त्या आकृती प्रयोगवहीमध्ये काढून त्यांना नावं द्या. इंग्रजीमध्ये नावं दिली तरी चालतील. तुम्हाला ती मराठीत करता येईल. थँक्यू.